नमस्कार। 10वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आणि 250 केंद्रावर जे परीक्षा घेणार आहेत ते केंद्र प्रमुख आणि त्यांच्या सगळ्या टीम्सला मी सर्वप्रथम शुभेच्छा देते। नुकत्याच आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू होत आहे। तसं म्हटलं तर लातूर जिल्ह्याची ओळखच मुळात लातूर पॅटर्न आणि शिक्षणाची नांदी असलेलं शहर म्हणून अशीच आहे आणि म्हणून जिल्हाधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांशी हा संवाद। आता आपल्याला माहित आहे की 10वी आणि 12वी परीक्षा म्हटली की कॉपीचा विषय सुरू होतो, पण कॉपी मुक्त हा प्रयोग हा अनेकदा आपण राबवतो, पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आणि अगदी कडक आणि शिस्तीने यावर्षी आपण प्रामाणिक मनाने तो राबवावा। मग ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही तर समाजातल्या प्रत्येक पाल्याची आणि त्याच सोबत असणाऱ्या त्यांच्या पालकांची ही सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे। मला असं वाटतं की इंटिग्रिटी ही मुळातच 10वी साठी 39,168 आणि 12वी साठी 37,062 अशी एवढी मुलं परीक्षेसाठी बसणार आहेत। मी तुम्हाला सांगू इच्छिते, आमचे बैठे स्क्वॉड्स आहेत, त्यानंतर आमचे फिरते पथक असणार आहेत, सीसीटीव्ही कॅमेरा मधून आम्ही त्या ठिकाणी आपल्यावर नजर ठेवणार आहोत। केंद्र प्रमुखांना पण माझी सूचना असेल की त्या ठिकाणी आपण आपली जबाबदारी चोख पाडायची आहे। जे केंद्र प्रमुख या ठिकाणी 100% कॉपीमुक्त अभियान आणि यासाठी नीट परीक्षा राबवतील त्यांना आम्ही या ठिकाणी फेलिसिएट करू। पण त्याचबरोबर माझं पुन्हा एकदा सगळ्यांना म्हणणं आहे की पोलीस प्रशासन सुद्धा यामध्ये यावेळेस उतरलं आहे। आम्ही काही सिक्रेट पथक केले आहेत ज्यामध्ये पोलीस, महसूल आणि इतर विभागाचे लोक हे सुद्धा विशेषतः गणित असेल, इंग्रजी असेल, त्याच्यातला ते जे विज्ञानाचा पेपर असेल त्यावेळेस त्या ठिकाणी येऊन बघणार आहेत। बाहेरच्या सगळ्या फेरीवर जेवढे झेरॉक्स मशीन्स असतील त्याच्यावर सुद्धा आम्ही बंदी टाकलेली